काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त दिनांक 2 मार्च रोजी दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व BMA ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने काळाराम मंदिर सत्याग्रह दिन या निमित्ताने नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे नाशिक व इतर जिल्ह्यातील असलेल्या हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असे या कार्यक्रमाचे आयोजन समाजभूषण आयुष्यमान मोहनभाऊ आढंगडे यांच्याकडून करण्यात आले होते. यावेळी शासकीय सेवेत अधिकारी पदावर राहून उत्तम कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा नियोजन विभागाने उपसचिव विवेक गायकवाड, BMA ग्रुपचे आयुष्यमान मोहनभाऊ अडांगडे तसेच आयुष्यमान राहुलभाऊ बच्छाव यांच्या हस्ते धम्म प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध गायक व प्रबोधनकार मुंबई आयुष्यमान अनिरुद्धजी वनकर गायक व प्रबोधनकार तसेच कालकथी भीमशाहीर विठ्ठलदादा उमप यांचे चिरंजीव नंदेशदादा उमप, प्रवीणजी डोने व संच यांचा वामन नव्या दमाने या भीम बुद्धगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थित भीम अनुयायांनी लयबद्ध स्वरात सादर झालेल्या भीम बुद्धगीतांचा आनंद घेतला. यावेळी उपस्थित नियोजन व विभागाचे उपसचिव आयुष्यमान विवेक गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाज बांधवांना त्यांचे हक्क मिळवून दिले, एकसंघ राहण्याचा संदेश दिला, शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. या कार्यक्रमाचे आयोजन BMA आयुष्यमान मोहनभाऊ आडांगडे यांनी केले तर प्रास्ताविक आयुष्यमान राहुल बच्छाव यांनी केले. सन्मान करणार आहोत. एक धम्म प्रेरणा पुरस्कार आहे. आपण करत असलेल्या कामाची पावती म्हणून समाजाने दखल घ्यावी. वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी काम चालू असतं आपलं आणि आपण आपल्या खुर्चीवर समाजाला मदत करत असतात. म्हणून आपण आदरणीय प्रदीप पोळ साहेब याची वच्चापुरती काम चालू आहे. माडला रायगडावर जे ऐतिहासिक ठिकाण आदरणीय प्रदीप पोळ साहेब म्हणजे विभाग जे आहे 5 जिल्ह्यांचा आपल्या त्याचे प्रादेशिक उपायुक्त म्हणून नाशिकमध्ये काम करत आहे. त्यांचा सन्मान होतो आहे. धम्म प्रेरणा पुरस्कार म्हणून आपण सर्व मान्यवर अधिकाऱ्यांचा सन्मान करतो आहे. सर्वांना मदत होत असते. चंद्रशेखरजी पगारे साहेब, जय भैरव गुरुजी. यानंतर मी आमंत्रित करतो आदरणीय देवेंद्रजी सोनटक्के साहेब, भविष्य निर्वाह विधी विभाग नवी मुंबई चे डिव्हिजनल महाराष्ट्र राज्यातील GST विभाग सध्या जालन्याला आहेत साहेब, नाशिकला होते. त्यांची नुकतीच प्रमोशनवर बदली झालेली आहे जालन्याला. आदरणीय श्रीकांतजी गांगुर्डे साहेब, सागर शिंदे यांनी आलेले आहेत. ते स्वतः आलेले नाही आहे. कोकणी म्हणून त्यांचे जे सहकारी आहेत ते त्यांचा सत्कार स्वीकारतील ठाकरे साहेबांच्या वतीने. इन्फॉर्मेशन ब्युरो याचे गौतम बलसारे साहेब, पंकज खरेजी. यानंतर नुकतीच ज्यांची नाशिक शहरामध्ये बदली झालेली आहे असे आदरणीय सुधाकर सुरारकर साहेब, ज्यांचा मी मगाशी नामोल्लेख केला. दीपकजी डोके सत्कार करत आहोत. त्या सर्वांनी अतिशय उच्च जागा पटकावलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान होत असताना अतिशय जोरदार पद्धतीने टाळ्या वाजवा. तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा आहे व्हावा का नाही? हात वर करा. वाटतं का? किती लोकांना वाटतं? मग ते कोणाची प्रेरणा घेतील? या मान्यवरांची प्रेरणा घेतील. त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान. जॉली मोरे दादा आणि श्रीमंताई पाटील क्रांतिकारी गीतांचा कार्यक्रम आपण साऱ्या माड्या लोळविणारा
हा वादळ वारा मी समता सैनिकांना विनंती करतो, समता सैनिक दल समता सैनिक दलासाठी एक पुस्तक आणि पुष्पगुच्छ या ठिकाणी आयोजकांच्या वतीने देण्यात येत आहे. डॉक्टर नाशिक शहर 1चे अभियंता, कार्यकारी अभियंता चेतनजी वाडे साहेब. यामध्ये येवला जी मुक्तीभूमीचे जे काम झालेले ते त्यांच्याच कार्यकाळात झालेलं आहे. GST डिपार्टमेंटचे असिस्टंट कमिशनर आमचे सर मार्गदर्शक BT आयरे साहेब. यानंतर मी विनंती करतो नितेंद्र पाटील साहेब. कृषी अधिकारी. हे दोष मला चीड एक नारे हात माझा मला चीड एक नारे हात माझा दोष देऊ गुणा दोष देऊ गुणा मला चीड एक नारे हात माझा मला चीड एक नारे हात माझा मला चीड एक नारे हात माझा फुलहार घेऊन दादा फुलहार घेऊन दादा या गीत गायनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व बंतेजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, ज्यांचा आपण आज सत्कार केला ते सर्व सत्कार मूर्ती, सर्वांची नावं घेत नाही मी. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक राहुल बच्चा, मोहन अडांगळे, चंद्रकांत गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी, सर्व उपासक आणि उपासिका. आज आपण काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित राहिलो ते उपस्थित आहोत. केवळ संदेश उमाप आणि त्यांचे सहकारी यांच्या गाण्यांचा आनंद आपण घेणे हे अभिप्रेत नाही. 1930 सालची परिस्थिती, त्यावेळी झालेला हा सत्याग्रह आणि त्याच्या आठवणी आपण आता का जागवतो? नव्या पिढीला याबद्दल काही माहिती आहे का?
बाबासाहेबांनी घेतलेले कष्ट, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या लोकांनी घेतलेले कष्ट आपल्या नव्या पिढीला माहीत करून देणे, त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती निर्माण करणे, याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याबद्दल खरंच मी संयोजक राहुल बच्छा आणि मोहनभाऊ अडंगळे यांचे अभिनंदन करतो। आपणही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन। आज मला मगाशी सांगण्यात आलं की मोहनभाऊ किंवा त्यांचे सहकारी हे कोणत्याही प्रकारचं कोणाकडूनही डोनेशन न घेता, कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न व्यक्त करता स्वखर्चाने हा कार्यक्रम करतात, याचं खरंच मला कौतुक आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने के बच्चाव गुरुजी, वायडी लोखंडे गुरुजी यांचाही मला सत्कार करण्यास किंवा सत्कार करायला मिळाला, त्याबद्दल मी माझे भाग्य समजतो। कारण ही लोक आपापल्या क्षेत्रामध्ये फार पुढे गेलेली आहेत। वायडी लोखंडे गुरुजींचं वय सांगितलं 82 वर्ष, पण त्यांचा उत्साह आजही आपल्या सर्वांना लाजवेल असाच आहे। खरं म्हणायला गेलं तर विविध मान्यवरांनी या ठिकाणी बोलून त्यांचा सत्कार करण्यामागे एक अशी भूमिका असते की आपल्या समाजातील जे काही कष्ट करून, मेहनत करून जे अधिकारी पुढे गेलेले असतात, त्यांचा आदर्श हा आपल्या समाजातील येणाऱ्या पिढीला असला पाहिजे। आमचे उद्धारकर्ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः या महामानवांना विनम्र अभिवादन करतो। तसेच आज 2 मार्च 1930 रोजी जो बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा जो सत्याग्रह केला होता, त्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे पूज्य भंते, तसेच विवेक गायकवाड साहेब व मंचावरील सर्व प्रमुख मान्यवर व येथे जमलेले माझे सर्व धम्मोपासक उपासिका यांना माझा क्रांतिकारी जय भीम। जय भीम बोललो, खूप हळू आवाज येतोय। जय भीम आवाज हा मोठ्याने आला पाहिजे। मला आलं नसतं तर आज आपली मुलं जी वर्गात बसून शिकत आहे ती वर्गाच्या बाहेर बसून शिकली असती, आणि हे जय भीम नावं जर जन्माला आलं नसतं तर आज आपल्याला जे घरात नळाला पाणी येत आहे तो पिण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांना सत्याग्रह करावा लागला। त्यामुळे बाबासाहेबांचा जयघोष करताना हळू नाही आला पाहिजे, मोठ्याने जय भीम। धन्यवाद। प्रथमतः मी सर्वांना 2 मार्च जो बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 रोजी जो काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला होता, प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व सत्याग्रहींना विनम्र अभिवादन करतो। तसेच बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 ते 1935 हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता, परंतु 5 वर्ष 11 महिने आणि 5 दिवस हा सत्याग्रह चालला। खरं तर बाबासाहेबांनी हा मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह नव्हता, तर हा समानतेसाठी सत्याग्रह केला होता। परंतु 5 वर्ष होऊनही जर आम्हाला मंदिर प्रवेश मिळत नसेल तर बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला मुक्तिभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असेल परंतु हिंदू म्हणून मरणार नाही। आणि तब्बल 21 वर्षानंतर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर दीक्षाभूमी येथे धर्मांतर केलं। परंतु आज 70 वर्ष लुटून गेलेले आहे की आपल्याला बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म दिला, परंतु आपण खऱ्या अर्थाने बौद्ध झालेलो आहोत का याचा आपण विचार केला गेला पाहिजे। कारण आजही आपण हिंदू धर्मातील रूढी परंपरानुसारच आपलं वागणूक करत आहोत। बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या। 22 प्रतिज्ञामध्ये मी गौरी गणपती यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना पूजा अर्चा करणार नाही, परंतु आपण
त्या बाबासाहेबांचं अनुकरण करत नाही, या 22 पत्नींना पाळत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा या संघटना दिल्या, परंतु आपण त्याच्यामध्ये सहभागी होत नाही. तर मी सर्वांना हेच विनंती करतो आणि आज खऱ्या अर्थाने आपण सर्व या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा ही बौद्ध धर्माची चिंतन सावली खेड्यापाड्यात पोहोचली पाहिजे. ही बौद्ध धर्माची गोडफळे बहुजनांना चालता आली पाहिजे, यासाठी काम करणारे खरं तर ह्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मोठे बंधू आयुष्यमान मोहनभाऊ आडमे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. खरं तर वर्षातून अनेक कार्यक्रम समाजहिताचे, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम मोहनभाऊच्या माध्यमातून केले जातात आणि हाच एक बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाचा लढ्याचा दिवस आणि त्यानिमित्तानं हा प्रबोधनाचा कार्यक्रम चालू आहे. बंधूंनो, 2 मार्च 1930 बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. खरं तर आपण मंदिरात प्रवेश केल्याने आपण अमर झालो असतो असं नाही, किंवा आपण मंदिरात प्रवेश केल्याने आपले सर्व दुःख पळाले असते, आपल्याला दुःख नाहीसे झाले असते असंही नाही. पण आपण मानव म्हणून जन्माला आलो तर सर्वांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि सर्वांना समान अधिकार आहे हे दाखवण्यासाठी खरं तर बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने हा लढा 5 वर्ष झाला आणि 5 वर्षानंतर बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मानणार नाही. ज्या धर्मात मुंगीला साखर आणि कुत्र्याला भाकर मिळते आणि त्याच धर्मात माणसाच्या सावलीचा विटाळ होतो, त्या धर्मात मी का राहावं अशी भीमगर्जना करून बाबासाहेबांनी सलग 21 वर्ष अभ्यास करून 14 ऑक्टोबर 1956 आपल्या सर्वांना बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माच्या उंबरठ्यावर टाकलं आणि हा महत्त्वाचा सत्याग्रहाचा लढा 2 मार्चला चालू झाला होता आणि त्याचा औचित्य साधून मोहनभाऊ दरवर्षी हा दर्जा. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर.